हॅलो फ्रेंड्स, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हळदी कुंकू मकर संक्रांतीचं याची रांगोळी काढणार आहोत। तर तुम्ही ही रांगोळी सणासुदीला किंवा आता जे हळदी कुंकू आहेत त्याला देखील ही रांगोळी काढू शकतात। अतिशय सोपी ही रांगोळी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते। तर असं हे 4 ते 4 ठिपके काढून घेतलेले आहेत। फक्त 4 ते 4 ठिपक्यांवरच ती रांगोळी आपण काढणार आहोत। आता हे जे 1 2 3 4 इकडचे हे जे 4 ठिपके आहेत याच्यावर एक स्क्वेअर काढून घ्यायचा आहे। सर्व बाजूने आपण असंच करून घेऊ। आता हे 4 स्क्वेअर काढल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स मारून घ्यायचे आहे। आणि परत 2 उभ्या वर्टिकल लाईन्स मारून घ्यायचे आहे। तर हे केल्यानंतर आता सर्वप्रथम याच्यातली जी ह्या साईडची हा जो स्क्वेअर आहे याच्यातली जी इकडची लाईन आहे ती आपल्याला इकडच्या म्हणजे ह्या साईडच्या आणि ह्या स्क्वेअरला ह्या साईडच्या जी इथून फर्स्ट नंबरला आहे त्यांना जोडणे कळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे। तसंच आता जर असं पाहिले ह्या 2 आडव्या लाईनी पाहिल्यात तर इकडची जी वरची लाईन आहे ती आणि ह्या 2 आडव्या लाईनी पाहिल्यात तर इकडची जी खालची लाईन आहे ती त्यांच्यापणी पण आपण एक कळीचा आकार तयार करून घेऊ। तसंच आता इथे ही खालची लाईन आणि इथे ही वरची लाईन जी आहे आडवी त्याने पण आपण एक कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हे जे 2 वरचे स्क्वेअर आहे त्याच्यातली ही ह्या बाजूची लाईन आणि ही इथली लाईन याच्याने एक आकार तयार करून घ्यायचा आहे। आता यानंतर परत हाच कळीचा आकार तयार करायचा आहे, पण जी राहिलेली लाईन आहे त्यातून इथे ही लाईन बाकी आहे आणि इथे ही लाईन बाकी आहे, तर ह्या 2 स्क्वेअर मधल्या ह्या 2 उभ्या लाईनीतून एक कळीचा आकार तयार करायचा आहे।
तसंच वरती देखील करायचं आहे. आता हे 2 स्क्वेअर पाहिले तर याच्यामध्ये ही लाईन बाकी आहे आणि ही लाईन बाकी आहे, म्हणजे ही वरची आणि इथे खालची. तर यांना जोडून घ्यायचं आहे. तसंच इकडे देखील करायचं आहे. तर हे केल्यानंतर आता हे मधले 2 टोकं यांना पण जोडून घ्यायचं आहे. आता यानंतर हे जे शेवटचे 2 टोकं यांना पण जोडून घ्यायचं आहे. आणि मध्ये आपण एक फूल काढून घेऊया. तर डार्क कलर भरल्यानंतर इथे आता आपण ह्याच्यापेक्षा थोडा एक लाईट कलर भरूया. आणि आता याहूनही लाईट. अशा पद्धतीने आपण कलर भरून घेतलेले आहेत. आपण जर असं शेडिंगमध्ये कलर भरले तर रांगोळी खूप सुंदर दिसते. आता पुढे हा जो स्क्वेअर आहे याच्यातलं हे जे टोक आहे, म्हणजे हा जो छोटा स्क्वेअर आहे याचा हा भाग आणि असा, त्याच्याने आपण एक कळीचा आकार तयार करून घेऊ छोटासा. आणि आता यानंतर त्याचं जे वरचं ही जी रेष आहे आणि तसंच ही जी इथली रेष आहे यांना जोडून घेऊया. तर अशा पद्धतीने हे आपलं जोडून झालेलं आहे. तर इकडे आपण एक कळी तयार करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतात की फक्त 4 ते 4 ठिपक्यांनी आपण ही रांगोळी काढली आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार झाली. तर ही रांगोळी तुम्ही तुमच्या दारापुढे किंवा देवाजवळ देखील काढू शकतात. आता हळदी कुंकू निमित्त पण. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली? जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा
आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.